नमस्कार मंडळी. ताटाची शोभा, तोंडाची चव आणि जेवणाची लज्जत वाढवणारी लसणाची चटणीची रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. भाजी नसेल तरी सुद्धा तुम्ही या चटणीबरोबर 2 घास जास्तच खाल. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर लसणाची चटणी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम केलेला आहे. सुरुवातीला पॅन गरम केला आणि त्यानंतर गॅस मंद करून घेतलेला आहे. 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. स्लो गॅसवर मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत शेंगदाणे छान परतवून घ्यायचे आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात. गॅस फास्ट करायचा नाही. फास्ट केला तर शेंगदाणे करपले जातात. तर स्लोच गॅसवर हे शेंगदाणे चांगले खरपूस अगदी भाजून घ्यायचे आहे. तर आता 50% शेंगदाणे भाजले आहेत. त्यानंतर यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेलाचा जास्त वापर करायचा नाही. कारण शेंगदाण्यामध्ये आपलं एक तेल असतं, तेलाचं प्रमाण असतंच, त्यामुळे तेलाचा वापर करायचा नाही. 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या इथे मी घातलेल्या आहेत. या लसणाच्या पाकळ्या सालासकटच आहेत. तुम्ही गावरान लसूणसुद्धा वापरू शकतात. लसणाची सालं खूपच पौष्टिक असल्यामुळे तुम्ही लसणाच्या सालीसकटच लसणाचा वापर करा. तुमच्याकडे नसतील, सोललेले लसूण असतील ते वापरले ते सुद्धा चालतील. 2 ते 3 मिनिटं लसूण छान परतवून घ्यायचे आहेत. खमंग भाजून घ्यायचे आहेत. जास्त काळपट करायचे नाहीत. फक्त हलकेच लसूण गरम करून घ्यायचे आहेत. आता मी 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं 2 ते 3 मिनिटं असंच मंद गॅसवर परतवून घ्यायचं. फक्त याचा कलर चेंज करून घ्यायचा. लक्षात ठेवा, आपण जे जिन्नस वापरतोय ते जिन्नस सगळे कोरडेच असायला हवे. लसूणसुद्धा आपण वापरलेले आहेत ते सुद्धा कोरडेच असायला हवे. नाहीतर ही लसणाची चटणी बुरशी येते आणि खराब होऊन जाते. तर 2 मिनिटं कांदा चांगला परतवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे तिळाचा वापर केलेला आहे. तीळ घातल्यामुळे चटणी अजूनच खूप टेस्टी लागते आणि पौष्टिकसुद्धा बनते. आता 2 ते 3 मिनिटं पुन्हा एकदा मंद गॅसवर हे सगळे जिन्नस छान परतवून घ्यायचे आहेत. लसूण जर तुमच्याकडे ओले असतील किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर नेहमी लक्षात ठेवा की लसूण पुसून चांगले फॅनच्या खाली सुकवा आणि त्यानंतर या चटणीमध्ये त्याचा वापर करा. तर तुम्ही पाहू शकता आता या सगळ्या जिन्नसचा कलर एकदम चेंज झालेला आहे. छान जिन्नस सगळे आपले परतवून झालेले आहेत. आता 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. तुम्हाला लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. चटणीचा रंग मस्त लालचुटूक येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही ही काश्मीरी मिरच्यासुद्धा वापरू शकता. 1 चमचा मीठ आणि थोडीशी हिंग पावडर घातलेली आहे. आता हे सगळे जिन्नस 1 मिनिट फक्त परतवून घ्यायचे आहेत. आता मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे कारण आपण मिरची पावडर घातलेली आहे. तर मिरची पावडर घातल्यानंतर गॅस चालू ठेवायची गरज नाही. गॅस बंद करूनच मसाले आपण नंतर ॲड केलेले आहेत. आता 1 ते 2 मिनिटं हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कारण गॅस बंद केल्यानंतर देखील भांड्याचं तापमान गरमच असतं. आता हे मसाले छान आपले परतवून झालेले आहेत. पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. 10 मिनिटं पूर्णपणे मसाले थंड करण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर सगळे मसाले मी हे पूर्ण चटणीचे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. असं प्लेटमध्ये काढून घेतल्यामुळे आणि पसरून ठेवल्यामुळे हे लवकर जिन्नस थंड होतात. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे सगळे मसाले आपले थंड झालेले आहेत. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा मिक्सरचं भांडं देखील पूर्णपणे कोरडं असायला हवं. मिक्सरचं भांडं ओलसर असेल तर चटणीला बुरशी येऊन चटणी लवकर खराब होईल आणि जास्त दिवस टिकणार देखील नाही. तर चटणी जास्त दिवस टिकवण्यासाठी मिक्सरचं भांडं देखील कोरडं करून घ्या. आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता सगळे जिन्नस आपले मस्त थंड झालेले आहेत आणि हे कोरड्या भांड्यातच आपण हे मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत. आता झाकण लावायचं आहे आणि बंद चालू करून रवाळ आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे. मिक्सर जर कंटिन्यू चालू ठेवला तर शेंगदाण्यामधील तेल रिलीज होऊन लसणाची आपली चटणी एकदम चिकट होईल आणि ती जास्त दिवस देखील टिकणार नाही. यासाठी रवा टेक्स्चर येण्यासाठी चालू बंद करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी चटणी ही अशी जाडसरच म्हणजे रवाळच वाटून घेतलेली आहे. मस्त आपली खमंग अशी
लसणाची चटणी तयार झालेली आहे। अशा पद्धतीनेच ही लसणाची चटणी बनवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी चटणी तयार झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही। तुम्ही ही चटणी 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। ही लसणाची चटणी गरमागरम भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर तर खूपच मस्त लागते, अजिबात तुम्हाला भाजीची इथे गरजसुद्धा लागणार नाही। तर तुम्ही पाहू शकता मस्त अगदी लाल चुटूक असा रंग या चटणीला आलेला आहे। घरी भाजी बनवलेली नसेल आणि फक्त वरण भात जर तुम्ही बनवलं असेल तर नुसत्या या चटणीबरोबर तुम्ही संपूर्ण जेवण खाऊ शकता। तुम्ही या चटणीचा वापर करून भरलेल्या भाज्या देखील बनवू शकतात। भेंडीची भरलेली भाजी, वांग्याची भरलेली भाजी अशा प्रकारच्या भाज्या एकदा नक्की ट्राय करा, खूपच टेस्टी बनतात। तर अशी खमंग आणि पौष्टिक लसणाची चटणी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।